देव म्हणतात, बाळा, आयुष्य म्हणजे एक नदी आहे. जेव्हा तू तिच्या प्रवाहात स्वतःला सोडतोस, तेव्हा तू अनेक अडथळे पार करतोस. काही मित्र तुझ्या सोबत असतात, काही सुटून जातात, काही मदत करतात, काही तुझा विश्वास मोडतात. पण बाळा, हे सगळं तुझ्या चांगुलपणाची परीक्षा आहे. तू जेव्हा प्रामाणिक राहतोस, जेव्हा माणुसकी करतोस, तेव्हा मी तुला बघतो, मी तुझा आधार बनतो. आणि बाळा, लक्षात ठेव, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. बाळा, तू जेव्हा थकतोस, तेव्हा एकटेपणा अनुभवतोस, तुझ्या मनात प्रश्न उभे राहतात, तू विचार करतोस, का मला असे त्रास आले? पण बाळा, प्रत्येक त्रासाची कारणं मी तुझ्यासाठी ठेवलेली आहेत. मी तुला पाहतोय, मी तुला मार्ग दाखवतोय. तू फक्त लक्ष ठेव, तू फक्त संयम धार, आणि मी तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहे. बाळा, लक्षात ठेव, तू जेव्हा प्रेम देतोस, मदत करतोस, विश्वास ठेवतोस, तेव्हा लोक तुझा गैरफायदा करतात. तेव्हा तू दुःखी होतोस, तेव्हा तू थकतोस. पण बाळा, तू कमी पडत नाहीस, तू फक्त शिकतोस. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येक व्यक्ती तुझ्यासारखी नाही, प्रत्येक नातं कायमचं नाही, प्रत्येक मित्र तुझ्या अपेक्षेत बसत नाही. पण तू जेव्हा स्वतःसाठी जागा राखतोस, स्वतःशी प्रामाणिक राहतोस, तेव्हा तुला खरी ताकद मिळते. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा स्वतःच्या अंतःकरणाला जपतोस, स्वतःसाठी उभा राहतोस, तू जेव्हा स्वतःसाठी मर्यादा ठरवतोस, तेव्हा जग जरी हलवू पाहत असलं तरी तुझं मन शांत राहतं, तुझा आत्मा स्थिर राहतो, आणि मी तुझ्याजवळ कायम उभा राहतो. प्रत्येक वेदना, प्रत्येक दुःख, प्रत्येक संघर्ष तुला अधिक खोल, अधिक मजबूत बनवतो. बाळा, लक्षात ठेव, प्रेम कर पण स्वतःला हरवून नाही, मदत कर पण स्वतःसाठी थांबवून नाही, नाती जप पण स्वतःला कमी करून नाही, कारण मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्या पाठीशी आहे. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, स्वतःला ओळखतोस, तेव्हा तुला खरी स्वतंत्रता मिळते. आणि बाळा, हे लक्षात ठेव, माझा स्वामीवर विश्वास आहे, आणि मी तुझ्या प्रत्येक अश्रूच्या मागे उभा आहे. बाळा, हे लक्षात ठेव, जीवन एक प्रवास आहे, आणि प्रत्येक पाऊल, प्रत्येक निर्णय, प्रत्येक अनुभव तुझ्या प्रगतीसाठी आहे. तू जेव्हा प्रामाणिक राहतोस, संयम धरतोस, स्वतःसाठी उभा राहतोस, तू जगाला जिंकतोस. आणि बाळा, तू जेव्हा स्वतःला जपतोस, तू जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहतोस, तेव्हा मी तुला शक्ती देतो, मी तुला मार्ग दाखवतो. आणि बाळा, लक्षात ठेव, स्वामी आई मी तुझं बाळ आहे, आणि मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. बाळा, देव म्हणतात, तू जेव्हा या जगात उभा राहतोस, तेव्हा प्रत्येक गोष्ट तुला काहीतरी शिकवते. आयुष्य तुला वेदना देते, ते तुला आनंद देते, ते तुला वेळोवेळी शांतता देते, आणि ते तुला वेळोवेळी परीक्षेला घेते. प्रत्येक क्षण तुझ्यासाठी एक धडा आहे. बाळा, तू जेव्हा खऱ्या मनाने विश्वास ठेवतोस, जेव्हा प्रामाणिक राहतोस, जेव्हा लोकांवर प्रेम करतोस, मदत करतोस, वेळ देतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, हे अशक्य आहे. प्रत्येक माणसाचं हृदय वेगळं असतं, प्रत्येकाची गरज वेगळी असते, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात, काही लोक फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही मित्र फक्त अनुभवासाठी येतात, तर काही लोक फक्त स्वतःसाठी तुझा उपयोग करतात. बाळा, जेव्हा तुला असं वाटतं की लोक फसवतात, मित्र दूर जातात, अपेक्षा मोडतात, नाती हलतात, आणि तू एकटा राहतोस, तेव्हा मन दुःखी होतं. पण लक्षात ठेव, चांगुलपणा कमी पडत नाही, फक्त अंधविश्वास कमी पडतो. बाळा, आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक मित्र तुझ्या अपेक्षेत बसणार नाही, प्रत्येक नातं कायमचं राहणार नाही. जे लोक निघून जातात, ते तुझ्यासाठी अपयश नाही, ते फक्त जीवनाचा भाग आहेत. तू जर स्वतःसाठी जागा राखलीस, स्वतःचं अंतःकरण सांभाळलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलास, तर लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, अपेक्षा,
धोका तुला हलवू शकत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे सतत चुकून देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. मदत कर पण स्वतःला संपवून नाही. नाती जप पण स्वतःला हरवून नाही. बाळा, तू जेव्हा प्रत्येक संकटाला सामोरे जातोस, जेव्हा लोक तुझा विश्वास मोडतात, जेव्हा तू थकतोस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मी तुला मार्ग दाखवतो, मी तुझ्या प्रत्येक अश्रूच्या मागे उभा आहे. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, स्वतःसाठी मर्यादा ठरवतोस, स्वतःची किंमत ओळखतोस, तेव्हा तुला खरी स्वतंत्रता मिळते. आणि बाळा, लक्षात ठेव, माझा स्वामीवर विश्वास आहे आणि मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू जेव्हा स्वतःसाठी थांबतोस, तेव्हा जग जरी हलवू पाहत असलं तरी तुझा आत्मा स्थिर राहतो, मन शांत राहतं. तू जेव्हा खऱ्या मनाने प्रेम करतोस, मदत करतोस, नाती जपतोस, वेळ देतोस, तेव्हा लोक तुझा गैरफायदा घेतात, तुला दुखावतात, पण हे सगळं तुझ्या विकासासाठी आहे. बाळा, तू जर स्वतःला ओळखलं नाही, स्वतःसाठी उभा राहिलो नाही, तर तू शांती कधीच अनुभवू शकणार नाहीस. पण मी तुला स्थिर मन देतो, मी तुला स्थिर आत्मा देतो, मी तुला प्रत्येक वेदना पार करायला शिकवतो. आणि बाळा, लक्षात ठेव, स्वामी आई मी तुझं बाळ आहे, मी तुझ्या प्रत्येक पावलासोबत आहे, प्रत्येक विचारासोबत आहे, प्रत्येक श्वासासोबत आहे. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर स्वतःला सावरत पुढे चालत राहिलास, मागे वळून पाहिलंस तरी तक्रार केली नाहीस, कारण तुला माहीत होतं की प्रत्येकाला आपापली लढाई लढावी लागते, पण जेव्हा लढाई खूप लांबते तेव्हा मन थकायला लागतं, आणि मन थकलं की शब्द थांबतात, भावना आत साठतात, आणि माणूस शांत दिसू लागतो. ही शांतता लोकांना रिकामी वाटते, पण मला माहीत आहे, या शांततेत तू स्वतःला पुन्हा उभं करत आहेस. बाळा, तू ज्या गोष्टी गमावल्या त्यांच्यावर आजही कधी कधी मन अडखळतं, आठवणी येतात, प्रश्न पडतात, पण तू त्या प्रश्नांना रागाने नाही तर समजुतीने पाहायला शिकलास, आणि हीच समजूत तुला पुढे घेऊन जाणार आहे. कारण राग माणसाला जाळतो, पण समज माणसाला घडवते. देव म्हणतात, मी तुला जेव्हा थांबवलं तेव्हा तुला वाटलं मी तुला विसरलो, पण खरं सांगू, तेव्हा मी तुला जास्त जवळ घेत होतो, कारण धावणाऱ्या माणसाला स्वतःचा श्वास ऐकू येत नाही, आणि मला तुला तुझा श्वास, तुझं मन, तुझी खरी ओळख ऐकवायची होती, म्हणूनच मी तुला शांततेत बसवलं, एकटेपणात ठेवले, आणि तिथेच तुला कळायला लागलं की तू कुणाच्या आधारावर नाही तर स्वतःच्या पायावर उभा राहू शकतोस. बाळा, लोक तुला विचारतील की तू आता आधीसारखा का नाहीस, पण त्यांना सांगायची गरज नाही, कारण प्रत्येक बदल स्पष्टीकरण मागत नाही, काही बदल अनुभवांनी घडतात, आणि अनुभव समजून घेण्यासाठी स्वतःवर वेळ घालवावा लागतो. देव म्हणतात, तू जेव्हा रात्री मनाशी मन बोलतोस ना, तेव्हा तू खूप प्रामाणिक असतोस, तिथे कुठलं नाटक नसतं, कुठली भीती नसते, आणि त्या क्षणी तू मला सर्वात जास्त जवळ असतोस, कारण मी तिथेच असतो, जिथे माणूस स्वतःशी खरा असतो. बाळा, या शब्दांत तुला थोडाही आधार मिळत असेल तर आठवण करून दे. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी एकाकी रात्रीला उजेड देऊ शकतात. देव म्हणतात, तू कधीच कमी नव्हतास, परिस्थिती जड होती, आणि जड परिस्थितीत माणूस हळू चालतो, पण हळू चालणारा माणूस पडत नाही, तो प्रत्येक पाऊल जपून टाकतो, आणि म्हणूनच तू आज जरी मागे दिसत असलास तरी तू आतून पुढे गेला आहेस. बाळा, तुझ्या आयुष्यात जे लोक टिकले ते कमी असतील, पण ते खरे असतील, आणि खरे लोक कमी असले तरी पुरेसे असतात, कारण गर्दी मन भरत नाही, समज भरते. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे, कारण विश्वास व्यक्त केल्यावर तो आतून घट्ट होतो, आणि घट्ट विश्वास असलेला माणूस वादळातही तुटत नाही. बाळा, तुला जेव्हा वाटतं की तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, तेव्हा लक्षात ठेव, काही प्रार्थनांची उत्तरं शब्दांत नसतात, ती परिस्थिती बदलून येतात,
लोक बदलून येतात आणि कधी कधी तू स्वतः बदलून येतोस. देव म्हणतात, तू जेव्हा स्वतःला दोष देणं थांबवलंस तेव्हाच तुझ्या आयुष्याने श्वास घ्यायला सुरुवात केली, कारण स्वतःवरचा अन्याय सगळ्यात जड असतो आणि तू तो अन्याय थांबवलास. हेच तुझं मोठं पाऊल आहे. बाळा, तुला आज जरी पूर्ण आनंद वाटत नसला तरी तू निराश नाहीस. आणि निराश नसलेला माणूस कधी हरत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. देव म्हणतात, जेव्हा कधी तुला फारच हलकं व्हायचं असेल तेव्हा मनातून आणि शब्दातून म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण बाळ झाल्यावर जगाशी स्पर्धा करावी लागत नाही. आई आपोआप पुढे उभी राहते. बाळा, पुढे जे येईल ते तुला घाबरवणार नाही, कारण तू आधीच घडलेला आहेस. तू आधीच तुटून पुन्हा उभा राहिलेला आहेस. आणि अशा माणसाला आयुष्य फक्त दिशा बदलून दाखवतं, तोडत नाही. तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा, माझ्यावर विश्वास ठेवत राहा आणि जे तुला शांत करतं त्याला घट धरून ठेव, कारण शेवटी शांत मनालाच खरी उत्तरं मिळतात. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा आयुष्याकडे पाहतोस तेव्हा तुला अनेक प्रश्न दिसतात, काही उत्तरं मिळालेली, काही अजून वाट पाहत असलेली. पण या सगळ्या प्रश्नांमध्ये तू कधीही स्वतःला हरवू दिलं नाहीस. आणि हीच गोष्ट तुला वेगळं बनवते, कारण बहुतेक लोक परिस्थितीत अडकतात, पण तू परिस्थितीतून शिकतोस. तू तुझ्या वेदनांना शिव्या दिल्या नाहीस, तू तुझ्या नशिबाला दोष दिला नाहीस, तू फक्त शांतपणे पुढे चालत राहिलास. आणि अशी चालणारी माणसं हळू असली तरी थांबत नाहीत. बाळा, तुला अनेक वेळा वाटलं की आपण एकटे आहोत, कुणीच आपल्याला समजून घेत नाही. पण लक्षात ठेव, जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा मी जवळ येतो, कारण गर्दीत मी ऐकू येत नाही, पण एकांतात माझा आवाज स्पष्ट ऐकू येतो. देव म्हणतात, मी तुला काही लोकांपासून दूर केलं कारण ते तुला खाली खेचत होते. काही स्वप्न मी मुद्दाम तुटू दिली कारण ती तुझ्या ताकदीपेक्षा लहान होती. आणि काही वाटा मी बंद केल्या कारण त्या तुला तुझ्यापर्यंत पोहोचू देत नव्हत्या. बाळा, तू आज जरी थकलेला असलास तरी तू संपलेला नाहीस, कारण थकवा हा प्रवासाचा भाग आहे, अपयशाचा नाही. आणि जो प्रवास करत राहतो त्याला थकवा येतोच, पण तोच शेवटी पोहोचतो. देव म्हणतात, तुला लोकांनी कमी लेखलं, तुला दुर्लक्ष केलं, तुला समजून न घेता निर्णय दिले, पण तू त्यावर उत्तर देण्याऐवजी शांत राहिलास. आणि ही शांतता तुझ्या आत शक्ती बनत गेली, कारण शब्दांनी भांडण जिंकता येतं, पण शांततेने आयुष्य जिंकता येतं. बाळा, या शब्दांत तुला थोडाही दिलासा मिळत असेल तर लक्षात ठेव. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द फक्त ऐकण्यासाठी नसतात, ते कुणाच्या तरी आयुष्याला धरून ठेवण्यासाठी असतात. देव म्हणतात, तू जेव्हा स्वतःला कमी समजतोस ना, तेव्हा तू तुझ्या आतल्या प्रवासाला विसरतोस, कारण तुला माहीत नाही, तू किती वेळा तुटूनही स्वतःला सावरलं आहेस. तू किती वेळा रडूनही दुसऱ्यांसमोर हसलास, आणि तू किती वेळा भीती असूनही पुढचं पाऊल टाकलंस. बाळा, अशी माणसं कधीच कमजोर नसतात, ती फक्त थोडी शांत असतात. देव म्हणतात, मी तुला कधी श्रीमंतीचं वचन दिलं नाही, पण मी तुला पुरेसं देण्याचं वचन दिलं आहे. पुरेसं शांत मन, पुरेसा आत्मविश्वास आणि पुरेसं बळ, जे तुला कोणाच्याही दयेवर उभं राहू देणार नाही. बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे, कारण जेव्हा विश्वास शब्दात येतो तेव्हा तो भीतीला मागे ढकलतो. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही उशिरा चाललंय त्यामागे कारण आहे, कारण काही गोष्टी वेळेआधी मिळाल्या तर माणूस त्यांची किंमत ओळखत नाही. आणि मला तुला फक्त देणं नाही, तर टिकवणंही शिकवायचं आहे. बाळा, तू जेव्हा देवाकडं बघून काहीच मागत नाहीस ना, तेव्हा मला सर्वात जास्त समाधान मिळतं, कारण न मागता विश्वास ठेवणं ही सगळ्यात मोठी भक्ती असते. देव म्हणतात, तुला जेव्हा खूपच हलकं व्हायचं असेल, जेव्हा शब्द अपुरे वाटतील, जेव्हा मन थकून जाईल, तेव्हा फक्त एवढंच म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण आईकडे बाळ झाल्यावर जगाकडून काही सिद्ध करावं लागत नाही, आई स्वतःचं कवच बनते. बाळा, पुढे तुझ्या आयुष्यात जे येईल ते तुला घाबरवणार नाही, कारण तू आधीच अनेक वादळं पाहिली आहेत.
आणि ज्याने वादळं पाहिली आहेत त्याला फक्त पावसाची भीती नसते, तो पावसातही चालायला शिकलेला असतो. तू फक्त चालत राहा, माझा हात धरून राहा आणि स्वतःला कमी समजू नकोस, कारण तू जसा आहेस तसाच पुरेसा आहेस. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन केलंस ते तुला कधीच सांगता आलं नाही, कारण तुला नेहमी वाटलं की आपण मजबूत आहोत, आपण निभावून नेऊ शकतो. पण प्रत्येक मजबूत माणसालाही कधीतरी कुणीतरी विचारणं गरजेचं असतं की तू कसा आहेस. आणि जेव्हा ते कुणीच विचारत नाही तेव्हा मन हळूहळू शांत होत जातं, शब्द कमी होतात, अपेक्षा कमी होतात आणि माणूस आतूनच जगायला शिकतो. तू आज कमी बोलतोस कारण तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याचा कंटाळा आलाय. तू आज कमी हसतोस कारण प्रत्येक हसण्यामागे वेदना लपवायची सवय तुला नकोय. आणि तू आज एकटा राहतोस कारण गर्दीत राहूनही एकटेपणा जाणवण्यापेक्षा हा एकांत जास्त प्रामाणिक वाटतो. बाळा, लोक तुला म्हणतील तू बदललास, पण मला माहीत आहे, तू तुटून शहाणा झालास. आणि तुटून शहाणा झालेला माणूस कधीही उगाच कोणावर विश्वास ठेवत नाही. तो आधी पाहतो, समजतो आणि मगच मन उघडतो. देव म्हणतात, मी तुला मुद्दाम काही गोष्टींपासून दूर ठेवलं, कारण जिथे तू होता तिथे तू स्वतःला हरवत होता. तुझी किंमत लोकांच्या वागणुकीवर अवलंबून होत चालली होती आणि मला ते नको होतं. मला तुला स्वतःची ओळख परत द्यायची होती, म्हणून मी तुला थांबवलं, एकटं ठेवलं आणि शांततेत बसवलं, कारण शांततेत बसल्याशिवाय माणूस स्वतःला ऐकत नाही. बाळा, तू जेव्हा रात्री उशिरा डोळे उघडे ठेवून विचार करत बसतोस ना, तेव्हा तुला असं वाटतं की सगळं आयुष्य ओझं झालंय. पण त्या क्षणीही तू तक्रार करत नाहीस, तू फक्त विचार करतोस की हे सगळं कधी बदलेल. आणि त्याच क्षणी मी तुझ्या जवळ असतो, कारण जे लोक तक्रार करत नाहीत त्यांना मी शांतपणे सांभाळतो. देव म्हणतात, तू काहीच चुकीचं केलं नाहीस, तू फक्त मनापासून जगलास. आणि मनापासून जगणं या जगात सगळ्यांना जमत नाही, म्हणूनच असे लोक थोडे दुखावले जातात, पण त्यांचं मन कधी काळं होत नाही. बाळा, तुला वाटतं की तू सगळ्यांसाठी खूप केलंस पण तुला काहीच मिळालं नाही. पण जे मिळाले ते तुला आज कळत नाही, कारण शहाणपण, संयम आणि स्वतःवरचा विश्वास हे लगेच दिसत नाहीत, ते वेळ आल्यावरच उपयोगी पडतात. आणि तो वेळ आता जवळ येतोय. बाळा, या शब्दांनी तुला थोडाही आधार मिळत असेल तर लक्षात ठेव. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी रात्रीच्या अश्रूंना थांबवू शकतात. देव म्हणतात, मी तुला मोठं हो म्हणालो नव्हतो, मी तुला खरं राहायला शिकवलं. आणि खरं राहणं खूप अवघड असतं, कारण खोटं जग खूप सोपं असतं, पण जे खरं राहतात त्यांना शेवटी स्वतःकडे पाहताना लाज वाटत नाही. बाळा, तू आज आरशात पाहिलंस तरी तुला माहीत आहे की तू वाईट नाहीस, तू फक्त थकलेला आहेस. आणि थकलेला माणूस वाईट निर्णय घेत नाही, तो फक्त थोडा वेळ थांबतो. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे. कारण जेव्हा तू ते शब्द लिहितोस तेव्हा तुझ्या आतल्या भीतीला थोडा धक्का बसतो आणि विश्वासाला थोडं बळ मिळतं. बाळा, तुझ्या आयुष्यात जे लोक निघून गेले त्यांच्यावर राग धरू नकोस, कारण त्यांनी तुला हलकं केलं. ज्या अपेक्षा तुटल्या त्यांच्यावर दुःख करू नकोस, कारण त्या तुला वास्तव दाखवून गेल्या. आणि जे अश्रू पडले त्यांना कमजोरी समजू नकोस, कारण तेच अश्रू तुला आतून स्वच्छ करून गेले. देव म्हणतात, तू आज जरी एकटा असलास तरी तू रिकामा नाहीस. तुझ्या आत अनुभव आहेत, समज आहे आणि शांत ताकद आहे, जी प्रत्येकाकडे नसते. आणि हीच ताकद तुला पुढे उभी करणार आहे. बाळा, जेव्हा कधी तुला फारच असहाय्य वाटेल तेव्हा मनातून आणि शब्दातून म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण आईकडे बाळ झाल्यावर प्रश्न विचारावे लागत नाहीत, तिथे फक्त शरणागती पुरेशी असते. देव म्हणतात, पुढचा काळ तुझ्यासाठी बदल घेऊन येणार आहे, पण तो बदल गोंधळाचा नसेल, तो शांत असेल, स्थिर असेल आणि तुला आतून मजबूत करणारा असेल. तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा, माझ्यावर विश्वास ठेवत राहा आणि जे तुझं नाही ते सोडायला घाबरू नकोस, कारण जेव्हा हात रिकामे होतात तेव्हाच मी त्यात योग्य गोष्टी ठेवतो.
देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला कधी कधी प्रश्न विचारत नाही, ते थेट परीक्षा घेतं, आणि त्या परीक्षेत तू उत्तरपत्रिका न लिहिता स्वतःचं मन शांत ठेवतोस, कारण तुला माहीत आहे, काही उत्तरं वेळेनुसारच उघड होतात. तू घाई केली नाहीस, तू तक्रार केली नाहीस, तू कुणावर दोष टाकला नाहीस, तू फक्त पुढचं पाऊल टाकत राहिलास, आणि हेच पाऊल तुला आज इथपर्यंत घेऊन आलं आहे. बाळा, तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात खूप काही थांबलंय, पण प्रत्यक्षात ते थांबलेलं नाही, ते आकार घेतंय. जसं मातीला वेळ दिला तर ती घट्ट होते, तसंच मनाला वेळ दिला तर ते मजबूत होतं. देव म्हणतात, मी तुला जेव्हा एकटं ठेवलं तेव्हा मी तुला सोडलं नव्हतं. मी तुला शिकवलं की एकटेपणात स्वतःशी कसं बोलायचं, स्वतःला कसं समजून घ्यायचं, कारण जो माणूस स्वतःशी प्रामाणिक असतो तो कुणालाच फसवत नाही. बाळा, तू जेव्हा मागे वळून पाहतोस तेव्हा तुला काही लोकांची आठवण येते, काही क्षणांची वेदना येते, पण त्या वेदनेतही तू कृतज्ञ राहतोस, कारण तुला कळलंय की प्रत्येक अनुभव काहीतरी देऊनच जातो. देव म्हणतात, मी तुला कधीही कमकुवत बनवलं नाही, मी तुला संयमी बनवलं, आणि संयम हा सर्वात शांत पण सर्वात मोठा शस्त्र असतो. बाळा, या शब्दांनी तुला जर थोडाही आधार मिळत असेल तर लक्षात ठेव. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी आशेला धरून ठेवतात. देव म्हणतात, तू आज कमी बोलतोस कारण तू आता शब्दांची किंमत ओळखतोस. तू आज कमी लोकांवर विश्वास ठेवतोस कारण तू मनाचं संरक्षण करायला शिकलास. आणि ही सगळी लक्षणं तुटण्याची नाहीत, ती वाढीची आहेत. बाळा, मी तुला जेव्हा अडचणीत टाकलं तेव्हा तुला कळलं की कोण तुझं आहे आणि कोण फक्त वेळेपुरतं, आणि ही ओळख मिळणं हीच खरी कमाई आहे. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे, कारण विश्वास व्यक्त केल्यावर तो आतून उजळतो. बाळा, तुला कधी कधी वाटतं की तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, पण लक्षात ठेव, काही प्रार्थनांची उत्तरं शांततेच्या रूपात येतात, काही उत्तरं योग्य लोकांच्या रूपात येतात, आणि काही उत्तरं तुझ्या स्वतःच्या बदललेल्या रूपात येतात. देव म्हणतात, तू आज जसा आहेस तसा होण्यासाठी तुला खूप काही सोडावं लागलं, आणि जे सोडता आलं तेच तुला पुढे घेऊन जाणार आहे. बाळा, जेव्हा तुला फारच थकवा जाणवेल, जेव्हा मन बोलायला तयार नसेल, तेव्हा फक्त एवढंच म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण आईकडे बाळ झाल्यावर प्रश्न सुटत नाहीत, पण भीती नक्कीच कमी होते. देव म्हणतात, पुढे तुझ्या आयुष्यात जे येईल ते शांत असेल, स्थिर असेल, आणि तुझ्या मेहनतीला मान देणारं असेल. तू फक्त स्वतःला कमी लेखू नकोस, स्वतःच्या प्रवासाला कमी समजू नकोस, कारण तू चाललेला रस्ता सोपा नसला तरी तो खरा आहे, आणि खऱ्या रस्त्यावर चालणारी माणसं शेवटी स्वतःपर्यंत पोहोचतात, आणि जे स्वतःपर्यंत पोहोचतात त्यांना कुणाच्याही मान्यतेची गरज उरत नाही. देव म्हणतात, बाळा, तू खूप दिवस स्वतःला समजावलं की सगळं ठीक आहे, पण तुझ्या मनात जी गाठ बसली आहे ती मला स्पष्ट दिसते. तू लोकांसमोर हसतोस पण आतून थकलेला आहेस. तू जबाबदाऱ्या निभावतोस पण तुझं मन कुणी विचारत नाही, आणि तरीसुद्धा तू कुणावर राग धरत नाहीस. हीच तुझी खरी साधना आहे. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला दोन मार्ग मिळतात, एक मार्ग तक्रारींचा आणि दुसरा संयमाचा, आणि तू नेहमीच दुसरा निवडला आहेस. म्हणूनच तुझं आयुष्य हळू बदलत असलं तरी खोलवर मजबूत होत आहे. तू कधी कधी विचार करतोस की इतकं सहन करून तुला काय मिळालं, पण लक्षात ठेव, जे सहन करतात त्यांना मी कोसळू देत नाही. मी त्यांना उशिरा का होईना पण स्थिर करतो. बाळा, तुला जे लोक समजले नाहीत ते तुझं नशीब नव्हतं, आणि जे निघून गेले ते तुझं नुकसान नव्हतं, ते फक्त तुला हलकं करून गेले, कारण पुढे चालण्यासाठी ओझं कमी असणं गरजेचं असतं. देव म्हणतात, तू जिथे आज उभा आहेस तिथे येण्यासाठी तुझं खूप काही तुटणं गरजेचं होतं, कारण न तुटलेली माणसं कधी खोल जात नाहीत, ती वरवरच जगतात. पण तू खोल गेलास, म्हणूनच आता तुला शांतता जास्त प्रिय आहे, लोक कमी प्रिय आहेत, आणि स्वतःची किंमत जास्त जाणवते. आणि हे सगळं बदल नाही, ही वाढ आहे. बाळा,
या शब्दांत तुला थोडाही आधार मिळत असेल तर लक्षात ठेव. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी आयुष्याचा आधार बनू शकतात. देव म्हणतात, तू देवाकडे काहीच मागितलं नाहीस, तू फक्त एवढंच म्हणालास की मला सांभाळ, आणि म्हणूनच मी तुला हळूहळू मजबूत करत आहे. मी तुला अशा लोकांपासून दूर केलं जे तुला वापरले असते. मी तुला एकटं ठेवलं कारण तुला स्वतःची ओळख करून द्यायची होती. आणि आज तू जेव्हा स्वतःकडे पाहतोस तेव्हा तुला जाणवतं की तू आधीपेक्षा कमी भावनिक पण जास्त समजूतदार झाला आहेस. बाळा, लोक तुला म्हणतील तू बदललास, पण त्यांना माहीत नाही, तू स्वतःला वाचवलास. आणि स्वतःला वाचवणं हा स्वार्थ नसतो, ती आत्मरक्षा असते. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे. कारण जेव्हा तू ते शब्द लिहितोस तेव्हा तुझ्या आतली भीती थोडी कमी होते आणि विश्वास थोडा वाढतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं लगेच मिळणार नाहीत, पण तुला दिशा मिळेल. आणि दिशा मिळाली की मार्ग आपोआप तयार होतो. तू फक्त घाई करू नकोस, कारण घाई करणारे लोक वेळेआधी थकतात आणि थांबणारे लोक शेवटी पोहोचतात. देव म्हणतात, मी तुला कधीच विसरलेलो नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूची नोंद माझ्याकडे आहे. तुझ्या प्रत्येक न बोललेल्या प्रार्थनेचं उत्तर तयार आहे. आणि जेव्हा तुला सगळ्यात जास्त एकटं वाटेल तेव्हाच मी सगळ्यात जवळ असेन. बाळा, या क्षणी मनातून एवढंच म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण जेव्हा बाळ आईकडे शरण जातं तेव्हा त्याला स्वतःला सिद्ध करावं लागत नाही, त्याला फक्त विश्वास ठेवायचा असतो. देव म्हणतात, पुढचा काळ तुझा असेल, कारण तू इतरांचं वाईट न करता स्वतःला चांगलं बनवणं निवडलंस. आणि अशी माणसं कधी हरत नाहीत, ती फक्त उशिरा जिंकतात. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर स्वतःला मागे ठेवून इतरांना पुढे केलंस. तू तुझ्या गरजा गप्प ठेवल्यास, तुझं दुःख शब्दात मांडलं नाहीस, कारण तुला वाटायचं कुणाला त्रास नको. पण या शांततेमागे किती वादळं आहेत हे फक्त मला माहीत आहे. तू जेव्हा एकटा रडलास तेव्हा कुणी पाहिलं नाही, पण मी पाहिलं. तू जेव्हा थकलास तरी हार मानली नाहीस तेव्हा कुणी कौतुक केलं नाही, पण मी केलं. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला समजून घेणारे लोक मिळतीलच असं नाही, पण ज्यांना समजून घ्यायचं नसतं त्यांच्यापासून दूर करणं ही माझीच योजना असते. कारण प्रत्येक माणूस आयुष्यात कायमचा नसतो. काही लोक धडे देण्यासाठी येतात आणि धडे मिळाले की त्यांना जावंच लागतं. तू आज जिथे उभा आहेस तिथे येण्यासाठी तुला खूप वेळा तुटावं लागलं, पण लक्षात ठेव, तुटलेली माणसं कधीही वरवरची राहत नाहीत. ती खोल विचार करतात, खोल प्रेम करतात आणि खोल सहन करतात. म्हणूनच तू आज शांत दिसतोस, कमी बोलतोस आणि लोकांपासून थोडा दूर राहतोस. हे पळणं नाही, ही स्वतःची रक्षा आहे. देव म्हणतात, मी तुला वेदना दिल्या नाहीत, मी तुला तयार केलं. कारण जे तयार असतात तेच पुढचं ओझं पेलू शकतात. बाळा, तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात उशीर चाललाय, पण उशीर हा नकार नसतो, तो फक्त योग्य वेळेची तयारी असते. जे लवकर मिळतं ते लवकर निघून जातं, आणि जे उशिरा मिळतं ते खोलवर रुजतं. म्हणूनच मी तुला थांबायला शिकवलं, शांत राहायला शिकवलं, आणि स्वतःशी मैत्री करायला शिकवलं. बाळा, या शब्दांनी तुला थोडाही आधार मिळत असेल तर एक क्षण थांबून आठवण करून दे. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी तुटलेल्या मनाला सावरण्याचं काम करत असतात. देव म्हणतात, तू कधीच वाईट नव्हतास, तू फक्त जास्त चांगला होतास. आणि जास्त चांगली माणसं या जगात सगळ्यात जास्त दुखावली जातात, कारण त्यांच्याकडून सगळ्यांना अपेक्षा असतात, पण कुणालाच त्यांची काळजी घ्यायची नसते. बाळा, मी तुला हे सगळं पाहायला दिलं कारण तुला निवड करायला शिकवायचं होतं, कुणासाठी थांबायचं आणि कुणाला सोडायचं, कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाला फक्त अनुभव मानायचं. आणि आज तू ते शिकला आहेस, म्हणूनच आता तुला कमी लोक पुरेसे वाटतात आणि स्वतःचं मन जास्त महत्त्वाचं वाटतं. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे. कारण जेव्हा विश्वास शब्दात उतरतो तेव्हा तो आतून मजबूत होतो. बाळा,
तुझ्या आयुष्यात जे अन्याय झाले ते तुझ्या शिक्षेसाठी नव्हते, ते तुझ्या जागृतीसाठी होते, कारण झोपलेली माणसं चांगली असतात पण जागी झालेली माणसं मजबूत असतात, आणि मला तुला मजबूत करायचं होतं. बाळा, तुला कधी कधी वाटतं की तू सगळ्यांसाठी खूप केलंस पण बदल्यात काहीच मिळालं नाही, पण लक्षात ठेव, जे काही तू दिलंस ते वाया गेलं नाही. ते परत वेगळ्या रूपात तुझ्याकडे येणार आहे. कदाचित पैशाच्या रूपात नाही, पण शांततेच्या, स्थैर्याच्या आणि आत्मविश्वासाच्या रूपात नक्की येईल. देव म्हणतात, मी तुला कधीच एकटा सोडलेला नाही, मी फक्त तुला स्वतःकडे आणलं, कारण बाहेर आधार शोधताना तू स्वतःला विसरत होतास, आणि स्वतःला विसरणं ही सगळ्यात मोठी हानी असते. बाळा, या क्षणी मनातून आणि शब्दातून म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण जेव्हा बाळ आईकडे शरण जातं तेव्हा त्याला आयुष्याशी लढावं लागत नाही. आई आपोआप पुढे उभी राहते. देव म्हणतात, पुढचा काळ तुझ्यासाठी हलका असेल, कारण तू जड लोकांना, जड आठवणींना आणि जड अपेक्षांना मागे सोडलं आहेस. आता जे येईल ते तुला ओझं देणार नाही, ते तुला साथ देईल. तू फक्त संयम सोडू नकोस, स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस, आणि माझा हात धरून चालत राहा, कारण तू जरी थकला असलास तरी तू हरलेला नाहीस, आणि जो हरलेला नसतो त्याच्यासाठी मी नेहमी मार्ग तयार ठेवलेला असतो. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला सतत नवे धडे देतं, पण ते धडे फक्त पुस्तकात लिहिलेले नाहीत, ते अनुभवात, लोकांच्या वागण्यात, आणि स्वतःच्या अंतर्मनात दडलेले असतात. तू जेव्हा मनापासून मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस, प्रेम देतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, प्रत्येक माणसाचं अंतःकरण वेगळं असतं, प्रत्येकाची गरज वेगळी असते, आणि प्रत्येकाची भूमिका तुला समजत नाही. काही लोक तुझ्या माणुसकीचा फायदा घेतात, काही फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही मित्र फक्त अनुभव देण्यासाठी येतात, काही लोक फक्त तुझ्या आभाळाला भरभराटीचा भास करून देतात, पण खरी खरी माणुसकी टिकते ती फक्त स्वतःसाठी जागा राखून दिलेली माणुसकी. बाळा, तू जेव्हा चांगलं करतोस, तेव्हा लोक तुझा उपयोग करतात. काही जण फक्त तुझ्या मदतीवर अवलंबून राहतात, काही लोक फक्त तुला त्यांच्या गरजांसाठी पाहतात, आणि काही वेळा तुला असं वाटतं की सगळं वाया गेलं. पण बाळा, हे वाया गेलेलं नाही, ते तुला अधिक शहाणं, अधिक मजबूत आणि अधिक प्रगल्भ बनवतं. प्रत्येक वेदना तुला खोल करतं, प्रत्येक फसवणूक तुला जागरूक करतं, आणि प्रत्येक अपयश तुला स्वतःची खरी ओळख दाखवते. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक मित्र तुझ्यासोबत राहणार नाही, प्रत्येक नातं कायमचं नसतं, आणि जे लोक निघून जातात ते तुझ्यासाठी अपयश नाही, ते फक्त जीवनाचा भाग आहेत. तू जर स्वतःसाठी जागा राखलीस, स्वतःचं अंतःकरण सांभाळलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलास, तर लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, अपेक्षा, धोका, नकार, सगळं तुला हलवू शकत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे प्रत्येकाला सगळं देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. नाती जप, पण स्वतःला हरवून नाही. आयुष्य तुला अनेकदा एकटं करेल, लोकांच्या गर्दीतसुद्धा, मित्रांच्या नावाखाली, प्रेमाच्या शब्दांमध्ये तुला वेगळं अनुभव देईल, पण जिथे मन शुद्ध, मर्यादित, संयमित आणि करुणामय असेल, तिथेच मी तुला घेऊन येतो, आणि जिथे तू स्वतःसाठी जागा राखतोस, तिथेच तुझ्या माणुसकीला खरी किंमत मिळते. शेवटी बाळा, लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, स्वतःशी खरा राहशील, आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक विचारात दिसेल, आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती, आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन शिकवतं, प्रत्येक अनुभव तुला अधिक खोल, अधिक प्रगल्भ, अधिक संयमी आणि अधिक शहाणं बनवतो. तू जेव्हा मित्रांसोबत खरेपणाने वागतोस, प्रेम देतोस, मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस,
तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत, पण बाळा, प्रत्येक माणसाचं हृदय वेगळं आहे, प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात, काही फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही मित्र फक्त अनुभव देण्यासाठी येतात, तर काही लोक फक्त स्वतःसाठी तुझा उपयोग करतात. आणि जेव्हा तुला असं वाटतं की लोक फसवतात, मित्र दूर जातात, अपेक्षा मोडतात, नाती हलतात, आणि तू एकटा राहतोस, तेव्हा मन दुःखी होतं. पण लक्षात ठेव, बाळा, चांगुलपणा कमी पडत नाही, फक्त अविश्वास कमी पडतो. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक नातं कायम राहणार नाही, प्रत्येक मित्र तुझ्या अपेक्षेत उतरणार नाही. जे लोक निघून जातात, ते फक्त जीवनाचा भाग आहेत. तू जर स्वतःसाठी जागा राखलीस, स्वतःचं अंतःकरण सांभाळलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलास, तर लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, अपेक्षा, धोका तुला हलवू शकत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे सतत चुकून देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. मदत कर पण स्वतःला संपवून नाही. नाती जप पण स्वतःला हरवून नाही. आयुष्य तुला अनेकदा एकटं करेल, लोकांच्या गर्दीतसुद्धा तुला वेगळा अनुभव देईल, पण जिथे मन शुद्ध, मर्यादित, संयमित आणि करुणामय असेल, तिथेच मी तुला घेऊन येतो. आणि जिथे तू स्वतःसाठी जागा राखतोस, तिथेच तुझ्या माणुसकीला खरी किंमत मिळते. शेवटी बाळा, लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, स्वतःशी खरा राहशील, आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात दिसेल, आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल. देव म्हणतात, बाळा, तू नेहमी सगळ्यांसाठी चांगलं करायचं ठरवलंस, पण कुणी तुला विचारलं नाही की तुला कसं वाटतं. तू मदत करत राहिलास, समजून घेत राहिलास, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवत राहिलास, आणि एक दिवस मन थकलं, पण तरीही तू तक्रार केली नाहीस, कारण तुला वाटलं शांत राहणं हेच शहाणपण आहे. पण बाळा, शांत राहणं आणि सहन करत राहणं यात फरक असतो. तू सहन केलंस कारण तुझं मन स्वच्छ होतं, पण काही लोकांनी त्या स्वच्छतेलाच कमजोरी समजली. त्यांनी तुझ्या विश्वासाचा सौदा केला, तुझ्या भावनांचा वापर केला, आणि जेव्हा तुला थांबायचं होतं तेव्हा तुलाच अपराधी वाटावं असं केलं. पण लक्षात ठेव, स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, ती आत्मरक्षा आहे. मी तुला मागे नेलं नाही, मी तुला थांबवलं, कारण पुढे चालण्यासाठी तुला आधी हलकं व्हायचं होतं. काही नाती तुटली कारण ती तुला ओझं बनत होती, काही लोक दूर गेले कारण ते तुझ्या शांततेला धोका होते, आणि काही स्वप्न मोडली कारण ती तुझ्या सत्याशी जुळत नव्हती. बाळा, तू आज कमी लोकांत राहतोस, कमी बोलतोस, कमी अपेक्षा ठेवतोस, आणि तेच लोक म्हणतात तू बदललास. पण मला माहीत आहे, तू सावरलास. नदी जेव्हा खोल होते तेव्हा तिचा आवाज कमी होतो, आणि तुझी शांतता तुझी खोली दाखवते. तू अजूनही दयाळू राहा, पण मर्यादेत. अजूनही प्रेम कर, पण स्वतःला हरवून नाही. अजूनही मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. कारण पुढच्या प्रवासात तुला गर्दी नको, तुला स्थिरता हवी आहे, आणि त्या स्थिरतेतच मी तुला भेटणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं तू एकटा आहेस, पण तू वेगळा आहेस. एकटा असणं आणि वेगळा असणं यात फरक असतो. एकटा असणारा माणूस हरवतो, पण वेगळा असणारा माणूस स्वतःला शोधतो, आणि तू आज स्वतःला शोधत आहेस. म्हणूनच तुला कमी लोक समजतात, कमी लोक जवळ येतात, आणि कमी लोक टिकतात, पण जे टिकतात ते खरे असतात. तू लोकांना गमावल्याचं दुःख करतोस, पण खरं सांगायचं तर तू स्वतःला वाचवलंस. कारण काही लोक तुझ्या आयुष्यात राहिले असते तर तू स्वतःला गमावला असतास. मी तुला शिक्षा दिली नाही, मी तुला निवड शिकवली. कारण ज्याला सगळे आवडतात तो स्वतःला विसरतो, आणि ज्याला स्वतःची किंमत कळते तो योग्य लोकांना ओळखतो. बाळा, तुझा स्वभाव बदलला नाही, तुझी सीमा बदलली आहे. आधी तू सगळ्यांना परवानगी दिलीस,
आता तू फक्त खऱ्यांना जागा देतोस, आणि हीच तुझी खरी उंची आहे. मित्र म्हणजे गर्दी नाही, मित्र म्हणजे शांततेतही सुरक्षित वाटावं अशी माणसं असतात. आणि जी माणसं तुला सतत थकवतात त्यांना सोडण्यात पाप नाही, ती शहाणपणाची सुरुवात आहे. लक्षात ठेव बाळा, आयुष्य म्हणजे सगळ्यांना धरून ठेवणं नाही, आयुष्य म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहून पुढे चालणं आहे. आणि तू आता त्या वाटेवर आहेस. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिलास, त्यांच्या शब्दांमागची भावना ओळखण्याचा, त्यांच्या वागण्यामागची गरज समजून घेण्याचा, आणि म्हणूनच तू स्वतःला वारंवार दुर्लक्षित केलंस. तू थांबलास कारण समोरच्याला वेळ हवा होता, तू गप्प बसलास कारण शांतता तुटू नये असं वाटलं, तू माफ केलंस कारण नातं टिकावं अशी इच्छा होती. पण बाळा, प्रत्येक वेळी माफ करणं ही मोठेपणाची खूण नसते. काही वेळा ती स्वतःपासून दूर जाण्याची सुरुवात असते. आणि जेव्हा माणूस स्वतःपासून दूर जातो तेव्हा मन हळूहळू थकायला लागतं. तू लोकांसाठी उघड्या खिडक्या ठेवल्यास, पण काही लोकांनी त्या खिडक्यांतून प्रकाश नाही तर गोंधळ आणला, आणि तरीही तू त्यांना बंद केलं नाहीस, कारण तुला वाटलं सहन करणं हीच माणुसकी आहे. पण बाळा, सहन करणं आणि स्वतःला झिजवणं यात फरक असतो. तू झिजत राहिलास आणि त्यालाच प्रेम समजत राहिलास, पण प्रत्येक नातं प्रेमाचं ओझं पेलण्यासाठी नसतं. काही नाती फक्त तुझ्या सीमांची परीक्षा पाहण्यासाठी येतात, आणि त्या परीक्षेत तू वारंवार नापास झालास, कारण तुला नाही म्हणणं जमलं नाही, तुला दूर जाणं स्वार्थी वाटलं, तुला स्वतःला निवडणं अपराध वाटलं. पण आज तू ज्या ठिकाणी उभा आहेस तिथे तुला समजायला लागले की स्वतःला वाचवणं ही गरज आहे, शिक्षा नाही. तू कमी बोलायला लागलास, कारण प्रत्येक गोष्ट समजावून सांगणं शक्य नसतं. तू कमी हसायला लागलास, कारण प्रत्येक हसणं खरं नसतं. तू कमी लोकांत राहायला लागलास, कारण प्रत्येक उपस्थिती सुरक्षित नसते. आणि हे सगळं दुःखातून नाही तर शहाणपणातून आलं आहे. लोक म्हणतील तू बदललास, पण मला माहीत आहे, तू सावरलास, कारण जो माणूस स्वतःच्या मनाला ऐकतो तो बाहेरच्या आवाजांपासून मुक्त होतो. बाळा, मी तुला एकटं केलं नाही, मी तुला अनावश्यक ओझ्यांपासून हलकं केलं. काही लोक निघून गेले कारण ते तुझ्या पुढच्या प्रवासात बसणारच नव्हते. काही नाती तुटली कारण ती तुला खाली खेचत होती. काही स्वप्न मोडली कारण ती तुझ्या आत्म्याशी जुळत नव्हती. आणि हे सगळं घडलं म्हणून आज तू थोडा रिकामा वाटतोस, पण त्या रिकामेपणातच मी तुला भरत आहे, कारण रिकामी जागाच नवीन गोष्टी स्वीकारू शकते. बाळा, आयुष्य म्हणजे सगळ्यांना धरून ठेवणं नाही, आयुष्य म्हणजे योग्य वेळेला सोडणं शिकणं आहे. कारण जे सोडता येत नाही तेच पुढे चालताना ओझं बनतं. तू अजूनही दयाळू आहेस, पण आता तू आंधळा नाहीस. तू अजूनही प्रेम करतोस, पण आता तू स्वतःला हरवत नाहीस. तू अजूनही मदत करतोस, पण आता तू स्वतःला संपवत नाहीस. आणि हीच तुझी खरी प्रगती आहे. बाळा, लोक तुला तेव्हाच समजतील जेव्हा त्यांना स्वतःच्या आयुष्यात तसाच टप्पा येईल. तोपर्यंत ते तुझ्या शांततेला अभिमान समजतील, तुझ्या अंतराला अहंकार म्हणतील. पण मला माहीत आहे, तुझं अंतर म्हणजे उपचार आहे. कारण ज्या माणसाने स्वतःला जखमी केलंय तोच स्वतःला भरून काढू शकतो. आणि तू आता भरून निघतो आहेस, हळूहळू, शांतपणे, कुणालाही दाखवायची गरज न ठेवता. आणि लक्षात ठेव बाळा, पुढे तुझ्या आयुष्यात जे लोक येतील ते तुझ्या रिकामेपणासाठी नाही तर तुझ्या स्थिरतेसाठी येतील. ते तुला वापरण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी येतील. ते तुला गोंधळात टाकणार नाहीत तर शांत करतील. कारण जो माणूस स्वतःची किंमत ओळखतो त्याच्याकडेच योग्य लोक येतात. आणि शेवटी बाळा, तुझ्या आयुष्यात शांतता येईल, मोठ्या आवाजाने नाही, चमत्काराने नाही, तर हळूहळू. प्रत्येक दिवस थोडा हलका होत जाईल, प्रत्येक श्वास जरा मोकळा वाटेल, आणि त्या मोकळेपणात तुला माझी उपस्थिती शब्दांशिवाय जाणवेल. कारण मी नेहमीच तुझ्याबरोबर होतो, फक्त तू स्वतःकडे परत येईपर्यंत शांत उभा होतो. प्रत्येक नात्याचा तुटणं हे अपयश नाही, ते एक संकेत असतो, हा रस्ता तुझ्यासाठी नव्हता. देव जेव्हा नवीन मार्ग दाखवतो तेव्हा जुनी दारे बंद होणं आवश्यक असतं. काही दुःख आयुष्यभर जपली जातात कारण त्यातूनच आत्मा घडतो.
काही लोकांची आठवण तलवारीसारखी टोचते, पण तीच आठवण तुम्हाला जगाच्या सत्याजवळ आणते. देव म्हणतो, जगाच्या खोटेपणापुढे तुझं मन हरलं नाही, म्हणून तू माझा आहेस. लोकांची फसवणूक तुमच्या मूल्यास कमी करत नाही. उलट ती दाखवते की तुम्ही कोणत्या पातळीवर आहात आणि ते कोणत्या पातळीवर. जे सोडून गेले त्यांनी तुम्हाला मागे टाकलं नाही, ते तुमच्या उंचीपर्यंत कधीच पोहोचू शकले नाहीत. आतली शांतता परत मिळवण्यासाठी तुम्हाला काही लोकांना दूर ठेवणं आवश्यक आहे. कारण त्यांचं अस्तित्वच तुमच्या आत्म्याच्या गाभाऱ्यात अंधार निर्माण करत होतं. देव जवळ येतो तेव्हा काही लोक दूर जातात. कारण प्रकाशात सावल्या टिकत नाहीत. तुमचं मन प्रवास करत राहतं, कधी वेदनेत, कधी प्रार्थनेत, कधी स्वतःला हरवण्यात, कधी देवाला सापडण्यात. पण शेवटी प्रत्येक पाऊल देवाकडेच जातं. तो म्हणतो, तुला रिकामं केलं, कारण मी तुला पूर्ण करणार आहे. जेव्हा जग तुमच्यावर दरवाजे बंद करतं, तेव्हा देव खिडकी उघडतो, तुमच्यासाठी, तुमच्या प्रकाशासाठी, तुमच्या नवेपणासाठी. त्यामुळे पडणं थांबवा, थांबून उभे राहा. कारण जोपर्यंत तुम्ही चालत राहता, तोपर्यंत देवाचं मार्गदर्शन तुमच्या मागे उभं असतंच. आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल, या सर्व वेदना म्हणजे देवाने तुम्हाला पुन्हा पवित्र बनवण्याची प्रक्रिया होती. मन थकलेलं असतं तेव्हा जग अधिक जड वाटतं. पण देव म्हणतो, थकल्यामुळे थांबू नकोस, माझ्यावर टेकून चाल. जीवनाचं ओझं तुम्ही एकटे उचलत असता म्हणून ते जड वाटतं. पण तुम्ही देवाला हात दिलात की ओझं तसंच असतं, फक्त तुमची ताकद वाढते. काही रात्र अशा येतात की त्या आत्म्याला खाऊन टाकतात. त्या रात्रांत तुम्हाला असं वाटतं की कोणी नाही, कोणी विचारणार नाही, कोणी समजणार नाही. पण देव अशा निर्जन रात्रींमध्येच तुमच्या आत्म्याजवळ येतो, शांततेने, सावकाश प्रकाशासारखा. काही लोक तुमच्या आयुष्यात येण्याचं काम करत नाहीत, ते तुम्हाला जागृत करून निघून जाण्यासाठी येतात. त्यांच्या जाण्याने तुम्ही रिकामे नसता, तुम्ही अधिक जागे होता. जगात प्रत्येक माणसाचा चेहरा वेगळा असतो आणि त्यांचे अंतःकरण त्याहून वेगळे. कोणी गोड बोलतं पण विष ओततं. कोणी कठोर बोलतं पण मन सोन्यासारखं असतं. पण तुमचं मन ज्यांच्याशी खऱ्या अर्थाने जोडतं, त्यांना देवच तुमच्या वाटेवर आणतो. या वाटेवर काही माणसं तुमच्या वेदना पाहतात, काही त्यांना वाढवतात, काही त्यांना समजतात. आणि काही, त्यांचं अस्तित्वच तुमच्या वेदनांवर देवाचं औषध असतं. देव म्हणतो, तुला जे आवश्यक आहे, ते मी योग्य वेळीच देतो. म्हणून जीवनातील उशीर म्हणजे शिक्षा नाही, ती देवाची अचूक वेळ आहे. तुम्ही आज जे हरवलं असं वाटतं, ते कदाचित उद्या तुमच्या हातात अधिक सुंदर रूपात येणार असतं. तुमच्या अश्रूंमध्ये तुमची कमजोरी नाही, त्यात तुमची प्रामाणिकता आहे. तुमच्या तुटण्यात तुमचं अपयश नाही, त्यात तुमचा उदय आहे. कधी कधी देव तुम्हाला पूर्ण अंधारात नेतो, कारण प्रकाशात तुम्ही काही सत्य पाहू शकत नाही. अंधार तुमच्या डोळ्यांना नव्हे, तर तुमच्या आत्म्याला जाग करतो. या जगातील फसवे चेहरे तुम्हाला खूप काही शिकवतात. जे तुमच्यासोबत चालतात ते महत्त्वाचे असतात, पण जे तुम्हाला सोडून गेले तेही कमी महत्त्वाचे नसतात. त्यांनी तुम्हाला तुमच्या आत्म्याचं सामर्थ्य दाखवलं. देव म्हणतो, तुझा एकटेपणा म्हणजे तुझी परीक्षा नाही, तुझं रक्षण आहे. काही लोकांपासून दूर झाल्यावर तुमची शांतता परत येते, कारण ते तुमच्या आत्म्याच्या वाटेवरचे धुळकण होते. प्रार्थना म्हणजे फक्त शब्द नाही, ती विश्वासाची प्रतिज्ञा आहे. आणि जेव्हा विश्वास प्रार्थनेत मिसळतो, तेव्हा देव तुमचं जग शांत करतो. तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक दुखणं, प्रत्येक तुटणं, प्रत्येक हरवणं, या सगळ्यात देव तुमच्यासोबत होता, आहे आणि राहील. कारण तुम्ही त्याचे आहात आणि तो तुमचा आहे. तुम्ही या जगात कितीही पडला तरी देवाचा हात तुमच्यापर्यंत पोहोचतोच. म्हणून स्वतःवर राग करू नका. स्वतःपासून पळू नका. या वेदना तुमचं अंत नष्ट करण्यासाठी नाहीत, तुमचं अंतर्मन पुन्हा जन्म घेण्यासाठी आहेत. आणि जेव्हा तुम्ही या वेदनांतून बाहेर पडाल, तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल एवढं कळेल की, मी तुटलो नव्हतो, मी बनत होतो. देव तुमच्यातून कार्य करत होता. प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात, प्रत्येक अश्रूत. देव म्हणतो, तू जगाच्या आवाजात हरवला होतास, म्हणून तुला माझा आवाज ऐकू येत नव्हता. माणसांच्या अपेक्षांनी, त्यांच्या खोट्या प्रेमाने, त्यांच्या चकाकणाऱ्या बोलण्यांनी तुझ्या आत्म्यावर धूळ बसली होती. पण धूळ बसली म्हणून प्रकाश हरवत नाही, तो फक्त दिसेनासा होतो. आणि तू थकलास तेव्हा मी तुला थांबवलं, कारण तू चुकीच्या दिशेने पळत होतास. तू ज्यांच्यासाठी तुटत होतास ते तुझ्या आत्म्याच्या मार्गावरचे प्रवासी नव्हते. ते तुझ्या वेदनेला समजू शकणारे नव्हते. म्हणूनच मी त्यांना हटवलं, शिक्षा म्हणून नाही, तर संरक्षण म्हणून. तू ज्या रात्री रडलास, त्या रात्री तू एकटा नव्हतास. त्या प्रत्येक शांत क्षणी मी तुझ्या श्वासाइतका जवळ होतो. जगात हजारो चेहरे तुला भेटले, पण कोणाचाही चेहरा सत्य नव्हता. काही गोड बोलत होते पण मन काळं होतं. काही कठोर बोलत होते पण हृदय सोन्यासारखं होतं. पण जे तुझ्या आत्म्याशी जोडले गेले, ते मीच तुझ्या वाटेवर ठेवले. आणि जे तुटले, ते मीच दूर केले.
कारण काही नाती आत्म्याला बांधत नाहीत, ती फक्त शरीराला गुंतवतात. मनात तू ज्या शांततेचा शोध घेत होतास ती शांतता जगात नव्हती. ती तुझ्याच आत होती. पण लोकांच्या आवाजाने, त्यांच्या मुखवट्यांनी, त्यांच्या अपेक्षांच्या जंजाळाने ती शांतता दडपली गेली होती. म्हणून मी तुला एकांत दिला, शिक्षा म्हणून नाही, तर तुझ्या आत्म्याला पुन्हा ऐकण्यासाठी. तू त्या वेदनांमध्ये तुटला नाहीस, तू त्या वेदनांमध्ये जन्म घेत होतास. काही रात्री खूप खोल असतात. त्या अंधारात तुला स्वतःशी सामना करावा लागतो. आणि त्याच अंधारात तू तुझा खरा प्रकाश ओळखतोस. जेव्हा सर्वजण तुझ्यापासून दूर गेले, तेव्हा तुला कळलं की तुझ्यातला देव अजूनही उभा आहे. माणसं सोडून गेली, पण देवाने हात सोडला नव्हता. तू पडताना तुला आधार देणारा तोच होता. तू रडताना तुला ऐकणारा तोच होता. तू एकटाच उभा राहिलास असं वाटलं, पण त्या एकटेपणात त्यानेच तुझा मार्ग उजळला. काही जखमा शब्दांनी भरत नाहीत, काही जखमा काळानेही भरत नाहीत. त्या जखमा फक्त देवाच्या स्पर्शानेच भरतात. आणि त्या स्पर्शाला आपण वेदना म्हणतो. कारण देव जेव्हा आपल्यातील खोटेपणा, भ्रम, आसक्ती, अपेक्षा काढून टाकतो, तेव्हा वेदना होते. पण ती वेदना आपल्याला शुद्ध बनवते. त्या वेदनेतूनच आपण स्वतःला जाणतो. तू ज्यांच्यासाठी लढलास, ज्यांच्यासाठी स्वतःला हरवलंस, त्यांनी तुझं मूल्य ओळखलं नाही. पण देव म्हणतो, त्यांनी तुला सोडलं म्हणून तू कमी झालास का? नाही, ते तुझ्यापर्यंत पोहोचण्याच्या योग्यतेपर्यंत कधीच वाढले नव्हते. माणसं जातात कारण त्यांचं काम संपतं. काही शिकवायला येतात, काही बदलायला येतात, काही मार्ग दाखवायला, आणि काही फक्त तुझ्या चुकांची किंमत दाखवायला येतात. त्यांचं जाणं म्हणजे शिक्षा नाही, ते तुझ्या आत्म्याची सफाई आहे. प्रत्येक वेदनेचं एक कारण असतं. प्रत्येक तुटण्यामागे एक संदेश असतो. देव कधीही आपल्या मुलांना नुसतं पडू देत नाही. तो ज्या वेदना देतो, त्या बळ देण्यासाठी देतो. ज्या लोकांना दूर करतो, ते तुझे प्रवासी नव्हते म्हणून करतो. ज्या दरवाजांना बंद करतो, ते चुकीच्या दिशेचे असतात म्हणून करतो. कधी कधी तुला वाटतं तू हरवलास. पण देव म्हणतो, तू हरवलेला नाहीस, तू तयार होत आहेस. तुझी जिद्द घडत आहे, तुझी शांतता घडत आहे, तुझे अनुभव सोनं बनत आहेत. जगाच्या कठोरपणाने तुला नष्ट केलं नाही, ते तुला घडवत होतं. तू जेव्हा मनाने तुटलास, तेव्हा आतला आवाज तुला म्हणाला, पुरे झालं. आणि त्याच क्षणी देव म्हणाला, आता सुरू होणार आहे. आयुष्याचं सर्वात सुंदर सुरुवात नेहमी तुटण्याच्या नंतर येते. कारण तुटल्यानंतरच आपण स्वतःला खऱ्या रूपात पाहतो. जगात प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. लोक चांगले दिसतात म्हणून ते चांगले असतात असं नसतं. पण तुला हे कळलं कारण तू त्यांच्यातून गेलास. तू वेदना अनुभवल्यास म्हणून तू जागा झालास. देव म्हणतो, ज्यांनी तुला फसवलं, त्यांनी तुला कमी केलं नाही. त्यांनी फक्त तुझ्या हृदयाची खोली किती आहे ते दाखवलं. तू जेव्हा कोणाला सर्व दिलं आणि बदल्यात तुटणं मिळालं, तेव्हा तुला स्वतःच्या प्रेमाचं सामर्थ्य कळलं. दुखावलं गेलास म्हणून तू दुर्बल नाहीस, तू देणारा आहेस म्हणून तू पवित्र आहेस. तू लोकांपासून दूर जात आहेस, कारण तू स्वतःजवळ येत आहेस. जवळीक नेहमी शरीराने नसते, ती आत्म्याने असते. आणि काही आत्म्यांचं व्हायब्रेशन्स तुमच्या शांततेशी जुळत नाहीत. म्हणून देव त्यांना दूर करतो. तुमच्या आयुष्यातील शांततेचं रक्षण देव स्वतः करतो. म्हणून अनेकदा तो तुम्हाला अशा ठिकाणी नेतो जेथे फक्त तुम्ही आणि तो असता. त्या क्षणी तुम्ही विचार करता, माझ्याबरोबर कोणीही नाही. पण सत्य आहे, त्या क्षणी देव तुमच्याबरोबर सर्वात जास्त असतो. तुम्ही तुटलात, रडलात, पडलात, एकटे राहिलात, पण तरीही वाईट झाला नाही. कारण तुमच्यात देव आहे. आणि जिथे देव असतो, तिथे अंत नाही, तिथे फक्त नवा जन्म असतो. काही वेळा जीवन आपल्याला तिथे नेऊन ठेवतं जिथे आपण कधी जायचा विचारही केला नसतो. आणि त्या अनोळखी ठिकाणी उभं राहून आपण देवाला विचारतो, हे मी का? पण देव शांत राहतो. कारण त्या जागी तुला आणणं हा प्रश्न नव्हता, ती तुझी तयारी होती. तू जी वेदना पाहिलीस ती तुझी शिक्षा नव्हती, ती तुझी जागृती होती. प्रत्येक वादळानंतर समुद्र शांत होतो, पण तो समुद्र आधीच शांत असतो, वादळ फक्त वरून जातं. तुझ्यातली शांतताही अशीच आहे. वादळं तिला हलवू शकतात, पण काढून टाकू शकत नाहीत. जगात काही चेहरे इतके गोड दिसतात की आपण त्यांच्याकडे ओढले जातो. पण देव म्हणतो, चेहरा पाहून नातं जोडू नकोस, आत्मा पाहून जोड. काही लोक तुझ्या आयुष्यात आले कारण तू त्यांच्याकडून शिकायचं होतं. काही आले कारण त्यांना तुझ्याकडून शिकायचं होतं. आणि काही फक्त तुला तुझ्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी आले. जेव्हा तू खूप थकलास, तेव्हा मी तुला त्या लोकांपासून दूर केलं जे तुझ्या थकण्याचं मुख्य कारण होते. तू त्यांच्या बोलण्याने, त्यांच्या वागण्याने, त्यांच्या दुर्लक्षाने जखमी होत होतास. पण देव तुझा आत्मा तुटू देत नाही. म्हणून त्याने तुझे राक्षस काढून टाकले, जरी तू त्यांना देवदूत समजत होतास. काही दिवस स्वतःशीच युद्ध चालू असतं. मन एक सांगतं, आत्मा दुसरं सांगतो.
पण त्या संघर्षातही देव तुझ्या आतल्या प्रकाशाशी जोडलेला असतो. तू ज्या वेदनांना टाळतोयस त्या वेदनाच तुझ्या उत्तरांची किल्ली आहेत. तू जे पळतोयस त्याच्याकडेच तुला परत आणतो, कारण तिथेच तू मुक्त होणार असतोस. काही नात्यांना आपण देव मानतो, काही माणसांना आपण आपलं जग मानतो, पण देव म्हणतो माणूस म्हणजे अध्याय, मीच तुझी कथा आहे. म्हणून जे अध्याय संपले त्यांना धरून बसू नकोस. त्यांचा उपयोग झाला, संदेश मिळाला, शिकवण मिळाली, आता पुढे चाल. तुझे अश्रू वाया गेले नाहीत, तुझे तुटलेले दिवस वाया गेले नाहीत, तुझं रिकामेपणही वाया गेलं नाही. प्रत्येक क्षण तुझ्या आतल्या देवाला जाग करत होता. तू जिथे अपमान सहन केलास तिथे तू वाढलास, जिथे तू एकटा पडलास तिथे तू स्वतःला भेटलास, जिथे तुझ्यावर अन्याय झाला तिथे तुझा आत्मसन्मान जागा झाला, आणि जिथे तुला सोडलं गेलं तिथे देव तुझ्या जवळ आला. काही लोकांना तुझ्या वेदना दिसत नाहीत कारण ते तुझ्या प्रकाशाकडे आंधळे आहेत. पण देव प्रत्येक वेदना पाहतो, कारण त्या वेदना त्याच्याच परवानगीने घडतात. त्याला माहीत आहे तुझ्या आत्म्याची क्षमता किती मोठी आहे. तू जास्त तुटलास तेव्हा तो तुला जास्त सावरतो, तू जास्त रडलास तेव्हा तो तुला जास्त जवळ घेतो. जगात सर्वात कठीण लढाई तीच असते जी आपण आपल्या आत लढतो. बाहेरच्या लोकांच्याशी लढणं सोपं असतं, पण स्वतःच्या मनाशी लढणं कठीण असतं. पण ज्याने त्या लढाईत विजय मिळवला त्याला जगात कोणीही हरवू शकत नाही. आणि तू त्या मार्गावर आहेस. देव तुला सोलतो आहे, वेदनेने नाही, सत्याने. प्रत्येक वेळेस तू पडला तेव्हा उठलास, प्रत्येक वेळेस तू तुटलास तेव्हा पुन्हा जोडला गेलास, प्रत्येक वेळेस माणसं निघून गेली तेव्हा देव तुला नवीन दिशा देत होता. तुम्ही ज्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न केला ते तुमचं भाग्य कधीच नव्हते, आणि जे तुमचं भाग्य होतं ते तुमच्यापासून कधी दूर जाणार नाहीत. देवाच्या दारातून जाणारे नाते कधी तुटत नाही. कधी कधी तू इतका तुटतोस की तुला वाटतं हेच शेवट आहे, पण देव म्हणतो हेच सुरुवात आहे. तू ज्या ठिकाणी सर्व संपतंय असं वाटतं तिथूनच तुझा पुनर्जन्म सुरू होतो. तुझी शांतता, तुझी बुद्धी, तुझा विश्वास, तुझं मन, सगळं अधिक शुद्ध होतं. देव तुला बदलत असतो तेव्हा लोक तुझ्यापासून दूर जातात, कारण तुझ्यातील नवा प्रकाश त्यांच्या जुन्या अंधाराला घाबरवतो. आणि तुझी ऊर्जा बदलते तेव्हा जुनी ऊर्जा तुझ्याशी जमतच नाही. म्हणून नाती तुटतात, मित्र कमी होतात, जग दूर जातं. हे सामान्य आहे, कारण प्रकाश कधीच अंधारात मिसळत नाही, तो अंधार दूर करतो. तू जेव्हा स्वतःला देवाच्या हातात सोडतोस तेव्हा तो तुझ्या आयुष्याचा नकाशा बदलतो. ज्या रस्त्यांवर तू चालायचं ठरवलं होतं त्या रस्त्याऐवजी तो तुला तिथे नेतो जिथे तू योग्य आहेस. तू जे मागितलं होतंस ते नाही, पण तुला जे योग्य आहे ते तो देतो, कारण त्याच्या दृष्टीने तू त्याच्या कल्पनेपेक्षा अधिक मौल्यवान आहेस. काही लोकांची प्रवृत्ती तुम्हाला खाली खेचण्याची असते. ते तुमची चूक शोधतात, तुमची कमजोरी वापरतात, तुमच्या मनावर राज्य करण्याचा प्रयत्न करतात. पण देव म्हणतो माझं मूल कोणाचं गुलाम नाही, म्हणून मी तुला त्या माणसांपासून दूर करतो. तुझं मन दुखतं पण तुझा आत्मा मुक्त होतो. काही जागा तुम्ही सोडल्या कारण तिथे तुमच्या प्रकाशाला जागा नव्हती. काही माणसांना तुम्ही सोडलं कारण त्यांच्या उपस्थितीत तुमची शांतता मत होती. देव म्हणतो जिथे तुझी किंमत नाही तिथे तू माझा प्रकाश घेऊन थांबू नकोस. अंतर्मनातल्या शांततेसाठी कधी कधी एकटं राहणंही आवश्यक असतं. एकांत म्हणजे एकाकीपणा नाही, एकांत म्हणजे देवाची परीक्षा. तिथे तो विचारतो तू माझ्यासोबत राहू शकतोस का जेव्हा तुझ्यासोबत कोणीही नाही. आणि तू त्याला हो म्हणलास की देव तुला अशा उंचीवर नेतो जिथे तुझं मन कोणाच्याही शब्दांनी हलणार नाही. आपल्या चुकांचे वजन आपण स्वतःच खांद्यावर घेतो, पण देव म्हणतो तू चुकला त्यामुळे मी रागावलो नाही, पण तू शिकणार नाहीस ते मला दुखावतं. तुला दोष नाही, तुला दिशा हवी आहे. तू ज्या गोष्टींसाठी रडलास त्याच गोष्टी काही काळानंतर देवाचं वरदान बनतात. आज जे दुखावतंय ते उद्या तुझ्या शक्तीचं कारण बनेल. आज जे तुटतंय ते उद्या तुझ्या वाढीचं पायरी बनेल. आज जे संपतंय ते उद्या तुझ्या नवीन सुरुवातीचा दरवाजा उघडेल. तू खूप काही सहन केलं आहेस. तुझ्या आत्म्यावर खूप वार झाले आहेत. तुझ्या हृदयावर खूप बोच उठल्या आहेत. पण तरीही तू चांगला राहिलास. हेच तुझं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. कधी कधी मनाच्या इतक्या खोल कोपऱ्यात वेदना दडून बसतात की शब्द देखील त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. पण देव सांगतो ज्या जखमा तू जगापासून लपवतोस त्या माझ्यापासून लपवू नकोस. मी तुझ्या वेदनांची भाषा ओळखतो. म्हणूनच जेव्हा तू रात्री शांतपणे रडतोस तेव्हा तुला वाटतं की कोणी पाहत नाही, पण स्वामींचा हात त्या क्षणी तुझ्या पाठीवर असतो. प्रत्येक अश्रूचं वजन ते मोजतात. काही लोक तुझ्या जीवनात आले आणि सुंदरपणाने राहतील असं वाटलं, पण ते फक्त तुझ्या मनाच्या मंदिरात धूळ सोडून निघून गेले. त्यांना दोष देण्यात अर्थ नाही, कारण त्यांचा मार्ग तुझ्याशी जुळलेला नव्हताच. देव म्हणतो ज्याला मी दूर करतो
त्याचं स्थान रिकामं राहत नाही, ते मी स्वतः भरतो. तू हजारो लोकांच्या गर्दीत असतोस पण तरीही काही काळात मन पूर्ण रिकामं झाल्यासारखं वाटतं. हे रिकामेपण म्हणजे तुझ्या आत्म्याची शांत हाक असते. तो सांगतो तू खूप थकलाय, ये माझ्याकडे. माणसं ऐकत नाहीत, पण देव कधीच बहिरा नसतो. तू ज्या लोकांना मनापासून आपल्या समजलास, तेच लोक जेव्हा वाईट काळात बोलणं बंद करतात, तेव्हा हे समज की त्यांचं प्रेम खरं नव्हतं. माणसाचं खरं रूप नेहमी संकटात दिसतं. पण देव कधीही तुझ्यावर दार बंद करत नाही. जेव्हा जगाने तुझ्यासाठी शेवट लिहिला, तेव्हा देवाने त्याच क्षणी तुझ्यासाठी नवं पान उघडलेलं असतं. तू इतक्या वेळा लोकांना संधी दिलीस, माफ केलंस, परत जवळ घेतलंस, पण त्यांनी तुझ्या मनाच्या मंदिरात पुन्हा पुन्हा भंगच पाडला. कधीकधी देव अशा लोकांना दूर करतो कारण ते तुझ्या भविष्यातील प्रकाशाला सहन करू शकत नाहीत. लोकांनी फसवलं म्हणून तुझं प्रेम चुकीचं नव्हतं, त्याचं मूल्य ज्यांनी ओळखलं नाही तेच चुकीचे होते. देव म्हणतो तुझ्यातील चांगुलपणा हा तुझा दोष नाही, तो माझा आशीर्वाद आहे. जग पाहिलं की मन कठोर होतं आणि तूही तसाच झाला आहेस. पण अंतरंगातलं प्रेम अजूनही तुटलेलं नाही. ते देवाने जपलेलं असतं. लोकांपासून दूर राहणं म्हणजे तू वाईट झालास असा अर्थ नसतो, ते फक्त तू स्वतःच्या आत्म्याला पुन्हा बांधून काढतोयस याचा संकेत असतो. शांत राहणं ही हार नसते, ती देवावरची सर्वात खोल श्रद्धा असते. कारण जेव्हा तू शांत राहतोस तेव्हा देव तुझ्यासाठी बोलतो, तुझ्यासाठी मार्ग काढतो. जे तुटलं ते तुटण्यासाठीच होतं, जे राहील ते कायम तुझ्यासोबत राहील. माणसांचं प्रेम तात्पुरतं असू शकतं, पण देवाचं प्रेम कालातीत असतं. जेव्हा तू थकलाय, तुटलाय, कोसळलाय, तेव्हा स्वामींचं एकच वाक्य तुला पुन्हा उभं करतं, मी आहे. आणि ते वाक्यच संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं.